याचा अभ्यास करावा का, म्हणजे काय ऑथर्स इंट्रोडक्शन आहे, कशावरची लेसन वरची सांगतोय, प्रोज वरचं ऑथर्स इंट्रोडक्शन, याचा अभ्यास करावा का याचा अभ्यास, ओके करावा का अभ्यास याचा. आता याची आवश्यकता तुम्हाला ऑथर्स इंट्रोडक्शनची प्रोज वरची क्वेश्चन नंबर 1 मध्ये, क्वेश्चन नंबर 1A मध्ये जो पॅसेज असतो तो कुठला तरी एक पॅसेज विचारला जाणार, याला टाइम वेस्ट घालवू नका तुम्ही. ओके, त्यानंतर पुढं तुम्ही ज्यावेळेस जाणार आहात इथून खाली ही जो स्टोरी तुम्हाला विचारली जाणार आहे किंवा एसे असतो तो लेसन जो असतो त्या लेसन वरची जी इन्फॉर्मेशन आहे ती याच्यामध्ये इथून इथपर्यंत आहे. म्हणजे एक थोडक्यात थीम सेंट्रल आयडिया इथं आहे दिलेली आहे आणि एक्झॅक्टली तुम्हाला नेमकं काय करायचं आहे की आता इथं दिलेलं आहे बघा की याच्यामध्ये काय की R.K. Narayan typically portrayed the peculiarities of human relationship and paradox of Indian daily life. His style is graceful, marked and genuine humor and elegance and simplicity. याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, या स्टोरी विषयी या ठिकाणी जास्त काय सांगितलं नाही की ॲस्ट्रोलॉजरची स्टोरी जी आहे ती कशावरती आधारित. आता आपण वळूया इकडं ॲस्ट्रोलॉजर्स डे. ओके, आता पॅसेज बघा, हा पॅसेज विचारला गेलेलाच होता, पहिलाच पॅसेज तुम्हाला विचारला गेलेला इथून. ओके, त्यामुळे आता तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला जर याचा पॅसेजचा अभ्यास करायचा आहे तर एक काम करा तुम्ही, म्हणजे काय करा की क्वेश्चन नंबर A1 आहे, A2 आहे, A3 आहे, A4 आहे, A5 आणि A6. ओके, तर A1 मध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंगचा प्रश्न विचारला जातो जे सिम्पली, A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल विचारला जातो, A3 मध्ये इंटरफरन्स और नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, एक्सप्लेनेशन टाइप आहे, अनालिसिस बेस आहे, A4 पर्सनल रिस्पॉन्स आहे. लेसनचा अभ्यास करताना बघा, लेसनचा अभ्यास करताना या लेसन मध्ये बघा या स्टोरी मधले फक्त वाचून बसू नका, स्क्रीमिंग करा. काय करायचं तुम्हाला, स्क्रीमिंग, काय टेक्निक सांगतोय मी तुम्हाला, स्क्रीमिंग करा. स्क्रीमिंग म्हणजे काय तर सर्चिंग, जसं की घरी बसून सुपामध्ये गहू किंवा ज्वारी घेतलेली आहे, तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये असलेले खडे तुम्ही जसे बाजूला काढता तसं तुम्हाला हा लेसन जो आहे तो लेसन, हा जो पॅरेग्राफ आहे किंवा लेसन आहे हा म्हणजे गहू किंवा तांदूळे, याच्यामधले तुम्हाला काय काय बाजूला काढायचं आहे याच्यामधलं तुम्हाला स्टडी करताना ह्याच्यातील फाइंड आउट करा नाउन्स. ओके, याच्यातून कसं शोधा, नाउन्स वाचत 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 शोधायचं, नाउन्स एक वही ठेवायची आणि एक लेसन. त्यानंतर वर्ब्स शोधा, याच्यातील काय शोधा, वर्ब्स. त्यानंतर पुढं नंबर 3 नाउन्स वर्ब्स शोधल्यानंतर याच्यामध्ये आलेले WH वर्ड्स शोधा, WH वर्ड्स शोधले. नंबर 4 WH वर्ड्स शोधल्याच्या नंतर आता पुढचा टॉपिक येतो जो A5 ऍक्टिव्हिटी जी आहे जी कशाची आहे, ग्रामर. ओके, या ग्रामर साठी तुम्हाला काय करायचं आहे, या काय करायचंय की बघा ही लाईन, ह्या सगळ्या लाईन ज्या आहेत विदाउट ग्रामर देर इज नथिंग इन द इंग्लिश. ग्रामर वापरूनच हे सगळ्या ओळी तयार केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड out his professional equipment which consisted of dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of Palmyra writing. बघा इथपर्यंत मी घेतोय हे सेंटेन्स, खूप मोठं सेंटेन्स आहे. पण आता बघा ही ओपनड, ओपन हे V2 वापरलेलं आहे म्हणजे हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, सिंपल पास्ट टेन्स. क्वेश्चन पेपर सेटर काय करतो बघा, क्वेश्चन पेपर सेटर जो असतो हा पॅसेज दिलेला आहे तो त्याच्या ब्रेनचा वापर करून, त्याच्या ब्रेनचा, त्याच्या नॉलेजचा, त्याच्या स्क्रीमिंग टेक्निकचा वापर करून ह्यातलं एखादं वाक्य उचलतो. उदाहरणार्थ काय वाक्य उचललं की ही ओपन हिज बॅग, इथपर्यंतच घेतो, काय ही ओपनड हिज बॅग. ओके, इथपर्यंत घेतलं. तर हे जे सेंटेन्स आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, हे जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं चेंज द वॉइस करायला सांगितलं जाईल. काय, चेंज द वॉइस.
ओके, चेंज द वॉइस ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे हे सेंटेन्स याच्यातीलच आहे याचं CV करायला सांगितलं, किंवा याच्यातच काय करायला सांगितलं जाईल तुम्हाला, ऍड क्वेश्चन टॅग याच वाक्यामध्ये. म्हणजे बघा, व्हाय डोंट यू वॉन्ट टू बिकम अ क्वेश्चन पेपर सेटर, तुम्ही एक क्वेश्चन पेपर स्वतः सेट करताय असं समजून याचा अभ्यास करा. लक्षात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक आहे. प्रत्येक ओळ ना ओळ चाळा, तुम्ही वाचत बसू नका, पाठांतर तर अजिबातच करू नका. ज्यावेळेस असा अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या सरळ पुढे जाणार आहे डोक्यात, डोक्यातून मेंदूमध्ये, मेंदूतून हृदयापर्यंत ते पोहोचेल. म्हणजे तुम्हाला सिम्पली ते अभ्यास तुमचा तो होऊन जाईल. म्हणजे अशी वाक्य बघितली, हे मी पहिलं सेंटेन्स तुम्हाला सांगितलं, हे जे पहिलं सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट आता अजून टेक्निक सांगतो की याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं होतं की नाउन शोधा. ओके, नाउन शोधायचे. नाउन म्हणजे आता यातलं नाउन कोणतं आहे, बॅग. ओके, हे काय आहे, बॅग नाउन आहे. प्रोफेशनल इक्विपमेंट सुद्धा नाउन आहे. ओके, विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन ऑफ कावरी शेल्स, हे सुद्धा नाउन आहे. कावरी सुद्धा नाउन आहे. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ नाउन आहे. हे सगळी लिस्ट बनवा, व्होकॅब्युलरी इम्प्रूव्हमेंट करा, व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट याची. मी फक्त हा लेसन घेतला ऍस्ट्रोलॉजर्स डे. ओके, पण तुम्हाला पूर्ण 1 to 8 पर्यंत सगळ्या लेसन मध्ये अशा पद्धतीने अभ्यास करायचा. एक दिवस फक्त याला द्या, तुमच्या अख्खा क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4 and 5 सगळं कव्हर होईल. असा जर अभ्यास केला तुमचं, यातून काय काय ह्याचं बेनिफिट्स काय आहेत, बेनिफिट्स काय असणार याचे. फर्स्ट बेनिफिट आहे ते म्हणजे तुमचं नॉलेज वाढेल. कशाचं नॉलेज वाढेल, नॉलेज, व्होकॅब्युलरी वाढेल. आणि व्होकॅब्युलरी वाढली तरच तुम्ही रायटिंग स्किल लिहू शकाल. तिसरं आहे की तुमचे प्रोज सगळे कव्हर होतील. ओके, स्टडी होईल त्याचा. म्हणजे तुम्ही नाउनचं स्टडी करता, या पद्धतीने स्टडी करा. पुढे जर विचार तुम्हाला वर्ब्स, या सगळे वाचत असताना यातले वर्ब्स बाजूला काढा. वर्ब्स बाजूला काढायचे म्हणजेच तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचं. उदाहरणार्थ इथे एक वर्ब आहे ओपन, जिथे ऍक्शन घडलेली आहे ते तुम्हाला माहिती आहे. वर्ब कसे शोधायचे, SV प्लस ऑब्जेक्ट आहे. ओके, देन फॉर एक्झाम्पल मी प्रश्न, ही इथं आहे सेंटेन्स, ही ओपन हिज बॅग. ओके, किंवा दुसरं एक वाक्य किंवा आपण सारखं सारखं तेच नको की दे वेअर what his eyes was considerably, look at the power of his eyes, हे वाक्य घेऊया. power of his eyes was considerably enhanced by their position. ओके, इथं एनहान्स हा शब्द प्रयोग केलेला आहे. व्हॉट इज एनहान्स हा शब्द प्रयोग इथं केलेला आहे. तर या तुम्हाला द पॉवर ऑफ हिज आईज हे काय झालं, सब्जेक्ट. त्यानंतर काय असतो, वर्ब. नेहमी कर्त्यानंतर येणारे हे क्रियापद असतं. मग ते हेल्पिंग वर्ब असतं आणि हेल्पिंग वर्ब नंतर येतं ते काय, तर मेन वर्ब येतं. मग वर्ब हे शोधलं, पण कन्सिडरेबली हे काय आहे, दॅट इज द ऍडवर्ब. सो एक्झॅक्टली कधी कधी याच्या आधी पण कशा पद्धतीने ऍक्शन झाली ही नेहमी काय आहे, ऍक्शन्स. म्हणून यातले ऍक्शन शोधा. वर्ब शोधायचे म्हणजेच काय करायचं, ऍक्शन शोधा आणि त्याचं पूर्णपणे तुम्ही काय करा, स्टडी करा. म्हणजे अशा पद्धतीने डीप स्टडी करा. जी पार्ट ऑफ स्पीच आहेत म्हणजे नाउन वर्ब तुम्ही काढले, पुन्हा त्यानंतर करा. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये नाउन नंतर ऍडजेक्टिव्ह शोधा. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह नंतर ऍडव्हर्ब शोधा याच्यातील वाचत वाचत. त्यानंतर प्रिपोजिशन शोधा. ओके, प्रिपोजिशन, नाउन, वर्ब, ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि प्रिपोजिशन्स हे शोधायचे. प्रिपोजिशन्स म्हणजे काय बघा, प्रिपोजिशन म्हणजे प्री म्हणजे अगोदर येणारी जी सांगतं ते पोझिशन वाक्यामध्ये. उदाहरणार्थ त्याच्यात प्रिपोजिशन कुठलं आहे, ऍट. ओके, ऍट नंतर प्रिपोजिशन सगळ्यात महत्वाचं. प्रिपोजिशन वरती क्वेश्चन नंबर 1B मध्ये, क्वेश्चन नंबर 1B मध्ये डू ॲज डिरेक्टेडचा जो क्वेश्चन आहे, डू ॲज डिरेक्टेड, त्याच्यामध्ये 100% प्रिपोजिशनचा क्वेश्चन 1 मार्काला विचारलाच जातो. म्हणजे प्रिपोजिशन्स कुठले ते बघा. ऍट हे काढलं बाजूला. ओके, आउट ऑफ आहे. त्यानंतर डझन कावरी शेल्स ऑफ आहे, पुन्हा एकदा आलेला आहे इथं. लोकॅट फास्ट रनिंग करतो. विथ आहे, विथ पुन्हा एकदा आलेला आहे. देन हेअर अनदर वन इज फॉर आहे. ओके, फॉर देन अशा पद्धतीने तुम्ही टू आहे. ओके, ऑफ आहे, बाय आहे. देन व्हॉट इज हिअर
Look at as were there which we streamed down his cloth. Streamed down, exactly हे सुद्धा preposition आहे stream down. Stream down ही एक phrase आहे, but actually stream down. So I'm talking about only prepositions here now. Then would spark in आहे, okay. To crown आहे, to crown ही सुद्धा एक phrase आहे, म्हणजे phrase सुद्धा याच्यामध्ये आहेत, म्हणजे तुम्ही याच्यातील phrase सुद्धा शोधायला पाहिजेत. असा अभ्यास करा तुम्ही. त्या ॲस्ट्रोलॉजर्स डे मध्ये या ॲस्ट्रोलॉजर्सने होल स्टोरी मध्ये काय केलं याच्याशी आपल्याला देणं नाही का? निवड. ॲस्ट्रोलॉजरने काय केलं ह्याची गरज आपल्याला शोधायची गरज नाहीये. आपल्याला काय करायचंय, एक महत्वाचा विषय सांगतो की आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक जो आहे तो कुठला आहे की आपल्याला काय शिकायचं आहे. शासनाने आपल्याला सांगितलंय की आपल्याला लँग्वेज शिकायची आहे. काय शिकायची आहे? लँग्वेज ऑफ इंग्लिश. अख्खा इंग्लिश विषय आहे. ओके. हे जे दिलेलं आहे ते लँग्वेज शिकण्यासाठी दिलेलं आहे आणि आपण शिकतोय काय? आपल्याला लेसन मध्ये पुस्तकात दिलेलं आहे लिटरेचर ऑफ इंग्लिश. काय दिलेलं आहे? लिटरेचर ऑफ इंग्लिश. आणि मग काय होतंय की लिटरेचर मध्ये ज्या स्टोरी आहेत, स्टोरी आहे, ओके, नॉवेल्स आहेत किंवा एखादे एसे आहेत, हे तुम्हाला अभ्यासण्यासाठी त्या 8 सेक्शन 1 मध्ये दिलेले 8 पैकी. मग तुम्हाला याच्यामध्ये स्टोरी काय घडली, एसे मध्ये काय घडलं, ही स्टोरी मराठीमध्ये सांगून उपयोग नाहीये की त्याच्यामध्ये काय घडलं. एक्झॅक्टली तुमच्या ते आहे तुमचं मॉरल थिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी, तुमची नैतिक लाईफ जगण्यासाठी हे गोष्टी आहेत. पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचे की लँग्वेज ऑफ इंग्लिश शिकायची आणि लँग्वेज शिकतानाच हे आधाराला तुम्हाला हे 8 लेसन्स दिलेले आहेत. आणि मग परीक्षेमध्ये सुद्धा जे लँग्वेज बेस्ड क्वेश्चन आहेत, क्वेश्चन कुठले आहेत, हे ऍक्टिव्हिटी जे आहेत ह्या पूर्णपणे लँग्वेज बेस ऍक्टिव्हिटी आहेत. लँग्वेज बेस ऍक्टिव्हिटी आहेत. नीट लक्षात घ्या. लँग्वेज बेस ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे की ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्यात लँग्वेज बेस. म्हणून अभ्यास या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. ओके. त्या अडचण याच्यामध्ये. त्यानंतर असंच पुढे तुम्ही जा. पुढे जात असताना तुम्हाला आणखीन नावं दिसतील की ऑन द वे काय होतं, मेडिसिन, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, जंक मॅजिशियन. हे असं करत जाताना एक वहीच घ्या शेजारी आणि त्याची लिस्ट काढायच्यातून. आलं लक्षात? सगळी काही लिस्ट काढा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एखादी वस्तू घरी बनवायची आहे, उदाहरणार्थ किचन मध्ये तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करताना तुम्ही काय घेतात? तेल, मीठ, हळद असेल किंवा इतर कुठलाही व्हेजिटेबल्स असेल, हे सगळं घेता का नाही बाजूला आणि घेऊन बसता. मग हा लेसन तयार करताना ज्या रायटरने हा लेसन R.K. नारायण यांनी लिहिला त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सुद्धा नाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह हे सगळ्यांचा यूज केला. विचार करून त्यांनी लिहिले. जनरल व्होकॅब्युलरी त्यांच्याकडे ऑलरेडी होती आणि ती व्होकॅब्युलरी या लेसन मध्ये टाकून सिस्टमॅटिकली सेंटेन्स अरेंजमेंट करून त्यांनी काय केला, स्टोरी लिहिली. आपल्याला काय दिलंय की आपल्याकडे ब्लँक आहे, आपल्याकडे व्होकॅब्युलरी नाहीये, आपले शब्दसंग्रह इंग्लिशचे नाहीयेत. म्हणून काय करायचं, त्यांनी हे सगळे व्होकॅब्युलरीचा आपण अर्थ काढा. डिक्शनरी असेल तुमच्याकडे, पण डोंट वरी, इंग्लिश टू मराठी डिक्शनरी मोबाईल मध्ये डाउनलोड करा. मोबाईल कुठल्याही शब्दाचा अर्थ जर असेल त्या डिक्शनरी मध्ये टाका, लगेच एका सेकंदाच्या आत तो सर्च होतोय. टाइम वेस्ट करू नका. आता फक्त या पद्धतीने अवलंब करा. सो या पद्धतीने तुम्ही जर स्टडी केला, तुम्ही नक्कीच लेसन मध्ये आउट ऑफ मार्क मिळवणार आहेत. लेसन किती मार्काला आहेत बघा, म्हणजे लेसन जे आहेत ते 12 मार्क. कुठला? क्वेश्चन नंबर 1A हा काय 12 मार्कला. ओके. क्वेश्चन नंबर 1A 12 मार्क. म्हणजे ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत? A1 to A6. देन क्वेश्चन नंबर 2 पुन्हा A, हा सुद्धा 12 मार्काला आहे ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये सुद्धा A1 to A6 ऍक्टिव्हिटी. मी फक्त आता बघतोय क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 1 ओनली अबाउट द पॅसेजेस. कशाविषयी मी सांगतोय तुम्हाला? पॅसेजचा अभ्यास कसा करायचा आहे. हे 12 मार्काला तुम्हाला आहे. मग अनसीन पॅसेज जर तुम्ही याचा अभ्यास केला, आता मला सांगा 8 लेसन आहेत, 8 लेसनचे मिळून 77 पेजेस आहेत बघा. सेक्शन 1 मध्ये 77 पेजेस आहेत. लास्ट पेज बघितलं तर तुम्ही बघा की
त्या ठिकाणी 77 पेजेस आहेत, पॅसेज बेस आहे आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर तयारी केली म्हणजे अजून तो उदाहरण सांगतो की हे अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर की ह्या ऑथरने तुम्हाला तो लेसन दिलेला आहे आणि तुम्ही फक्त परीक्षेपुरतं वाचलेलं आहे आणि म्हणजे लेसन दिलेलं आहे आणि ह्याने जे सांगितलं ते तुम्ही सगळं डेली लाईफमध्ये बघितलंय. बघा इथं त्याची थीम दिली. थीम काय आहे तर की ऑन सेइंग प्लीज ही पॉइंट्स आउट व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ. ही थीम इथं नेहमी थीम दिलेली असतात प्रत्येक लेसनच्या या भागामध्ये खालच्या पॅसेजमध्ये थीम दिलेली असते, लेसन विषयी असते माहिती की पॉइंट्स आउट व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स म्हणजे चांगल्या वागण्याची किंमत सांगितलेली आणि एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली लाईफ. बघा विनम्र भावना दररोजच्या जीवनामध्ये त्याचं महत्त्व काय असतं हे इथं सांगितलंय डेली बिहेवियर आणि ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड. जर तुम्ही विनम्र राहिला आणि तुम्ही जर तुमचं भाषा दररोजच्या लाईफमध्ये चांगली असली, चांगलं बोलला तर आजूबाजूचं सराउंडिंग कसं काही मुहूर्त ते इथं सांगितलेलं आहे. अँड हाऊ डिस्कर्शन अँड इल मॅनर स्पॉइल ऑर फॉलेट. आणि डिस्कर्शन म्हणजे रूढ वागणूक किंवा एखादं वाईट वृत्ती वाईट बोलणं हे कसं आजूबाजूचा परिसर खराब करतं. म्हणजे घरामध्ये सुद्धा जर तुम्ही चांगलं बोलत असला, रोजच जर चांगलं गोड गोड बोलत राहिला तर हा आनंद राहतो. जर तुम्ही रोजच किरकिर आज करत आला तर ते म्हणजे त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं सगळं वातावरण. आणि अल्फ्रेड गार्डनर यांनी या लेसनच्या मदतीतून हेच सांगितलेलं की सेइंग प्लीज. आता आपल्याला काय करायचंय, मला सांगायचा मुद्दा असा आहे, मला लिटरेचर शिकायचं नाही आहे, मला लँग्वेज शिकायची, इंग्लिश लँग्वेज. आणि ही इंग्लिश लँग्वेज शिकत असताना लुक ॲट आता हा पॅसेज आहे कुठून इथून हा पॅसेज सुरू झाला समजा, अजून खाली आहे भरपूर पण जस्ट लुक ॲट ऑन सेइंग. आता याच्यातील आपल्याला सगळी ग्रामरची वाक्य बाजूला काढायचे प्रत्येक, हाच लेसन नाही सांगत मी, ग्रामर याच्यातून आपल्याला काय करायचंय, ग्रामरची वाक्य सगळी शोधून काढा. कशी काढायची शोधून म्हणजे उदाहरणार्थ ग्रामरमध्ये आपल्या काय आहे, फर्स्ट आहे डू एज डिरेक्टेड म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्समध्ये चेंज द वाईजचा भाग येतो, डिग्री ऑफ कम्पॅरिझन येतं, त्यानंतर डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येतं. ओके, तिसरा 3 झालं. कॉम्प्लेक्स कंपाऊंड आणि सिम्पल सेंटेन्सचा भाग येतो. त्यानंतर काय येतं की यूज इफ नॉट, यूज इफ अनलेसचा वापर येतो, नो सुनर दॅनचा वापर येतो, ॲज सून ॲजचा वापर येतो, जिरन इन्फिनिटिव्हचा वापर येतो. हे सगळे आपल्याला बाजूला काढायचे. म्हणजेच आता जिरन इन्फिनिटिव्ह, जिरन याच्यामध्ये सुद्धा इन्फिनिटिव्ह उदाहरणार्थ टू रिटेलेट, टू रिटेलेट हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे आलं लक्षात. आणि जिरन, जिरन म्हणजे जर याचा टू काढला आणि याला ING जोडलं झाला तो इन्फिनिटिव्ह. असे शब्द आपल्याला शोधायचे. म्हणजे स्क्रीमिंग करा, जे गरज आहे ना आपल्याला परीक्षेमध्ये जे जे विचारलं जातं त्याचा स्टडी करा. आता उदाहरण चेंज द वाईचं वाक्य मागाशी मी सांगितलं होतं चेंज द वाईचं, ही ओपन हिज बॅग या वाक्याचं कसं चेंज द वाईज करता येते. आता उदाहरण WH क्वेश्चन आपल्याला विचारलं होतं किंवा ॲड क्वेश्चन टॅग. आता इथं आहे द यंग लिफ्ट मॅन इन सिटी ऑफिस हू थ्रीव अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग. ओके, इथपर्यंतचं वाक्य घेऊया आपण. वाक्य कुठपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला, ओनली इथपर्यंतच घ्यायचं आहे. यंग लिफ्टमॅनने सिटी ऑफिसमध्ये. आता इथं हू या शब्दाने हे 2 वाक्य जोडलेले आहेत. यंग लिफ्टमॅन इन द सिटी ऑफिस. ओके, जर इथं फुल स्टॉप दिला आणि पुढे जर वाक्य केलं ही थ्रीव अ बॅग तर हे वेगळं होतं. तर आपल्याला हे वाक्य जोडलेलं आहे. म्हणजे हू हे कुणासाठी वापरलेलं आहे, द यंग लिफ्टमॅनने, त्याने एका पॅसेंजरला बाहेर दिलं. हे वाक्य जोडलं म्हणजे हे कशाचं वाक्य आहे, सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स आणि सिंपल सेंटेन्स जे आहे त्याच्यामधलं इथपर्यंतचं वाक्य हे सिंपल सेंटेन्स आहे. पण त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे ते कशाचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स येतं. आलं लक्षात. जे वाक्य सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. त्यानंतर क्लॉज आहे, क्लॉज नाउन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज. ओके, नाउन क्लॉज अँड ॲडव्हर्ब क्लॉज जर विचार केला, ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा विचार जर केला, त्यात मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असे पण प्रकार असतात क्लॉजेसमध्ये. जसं आता त्याचा विचार केला तुम्ही तर तुम्हाला इथं काय भेटेल की या ठिकाणी द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस इथपर्यंत हू थ्रीव अ पॅसेंजर आउट ऑफ हिज मॉर्निंग. ओके, आता हा जो आहे हा मेन क्लॉज. बघा लेसनमधूनच मी कसं ग्रामर तुम्हाला काढून देतोय, लेसनमधूनच. तुम्हाला कुठं पुस्तकात बाहेर ग्रामरची पुस्तक बघायची गरज नाही, काय नाही, सगळं काही तुमच्या जवळच आहे.
आलं लक्षात? म्हणजे ते मृगजळासारखं सगळं आपल्या जवळ असतं पण माहितीच नसतं. आलं लक्षात? म्हणजे इथं हू थ्री हा इथून पुढे सुरू होतं, ते नाउन नंतर मेन क्लॉज नंतर सब क्लॉज इथून सुरू होतं. आणि हा क्लॉज आणि सेंटेन्स सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स हे दोन्ही एकमेकांशी निगडीत आहे, संबंधितच आहे. आणि हे जर पूर्ण वाक्य गेलं तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं. याचंच सिंपल सेंटेन्स करायला सांगितलं जातं. आलं लक्षात? म्हणजे पुढे गेल्यानंतर ह्याचं कंपाऊंड करायचं असेल तर हू काढायचं आणि अँड इथं वापरायचं, संपलं असेल. कंजंक्शन्स वापरायचे आहेत. आता इथं पुढे गेल्यानंतर आणखीन बघा वाक्य कुठलं तयार होतं की द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. ओके, द ऑफेन्स वॉज हे वाक्य घेतलं तुम्ही. ह्या वाक्यात सुद्धा काय करता येतं? वॉज आहे इथं, म्हणजे तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग करता येईल, WH क्वेश्चन करता येईल. देन काय अजून याचं करता येईल तुम्हाला? व्हर्बल क्वेश्चन करता येईल, यासारखे तुम्हाला सेंटेन्स करता येईल. त्यानंतर इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. ओके, हे वाक्य आहे. त्यानंतर द कंप्लेंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप हे एक वाक्य तुम्ही काढलं. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. लिफ्टमॅनने काय डिमांड केली? टॉप प्लीज. आता याचं सुद्धा ह्याच्यामध्ये लिफ्टमॅन हा सब्जेक्ट आहे, डिमांडेड वर्ब आहे, टॉप प्लीज हे ऑब्जेक्ट आहे. टॉप प्लीज वॉज डिमांडेड बाय द लिफ्टमॅन. टॉप प्लीज असं तुम्हाला वाक्य विचारलं जातं कधी कधी की बिगिन द सेंटेन्स विथ टॉप प्लीज असं विचारलं जातं. बिगिन द सेंटेन्स विथ टॉप प्लीज असं वाक्य विचारलं जातं. जस्ट मी आता फक्त म्हणजे तुमच्या इतकं महत्त्वाचं आहे. अभ्यास बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की स्टोरी आणि लेसनचा अभ्यास करायचाच कसा. काही जण नुसते वाचतात पण वाचायला गेले वाचायला येत नाही, असे वाचत येतात. तिथं द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हो पुन्हा येतं. ह्याला काय म्हणायचं? उच्चारच येत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. म्हणून ज्याचा उच्चार येत नाही ते लिहून काढा. मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं प्रत्येक लेसन मधले नाउन, वर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन्स, WH शब्द, त्यानंतर पूर्णपणे ग्रामरची वाक्य अशा पद्धतीने तुम्ही शोधून काढा. लाईन टू लाईन त्याचा स्टडी करा. कंजंक्शन बघायचं, बट कंजंक्शन आहे या स्वरूपात बघा. म्हणजे तुम्हाला आता इथं बघा दिस वॉज ऑफकोर्स वॉज कॅरिंग. ओके, वॉज कॅरिंग हे सुद्धा कुठलंही कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. द लॉ विल ॲक्वेंट मी, द लॉ विल ॲक्विट मी. ओके, हे वाक्य आहे. हे कुठल्या काळातलं आहे? सिंपल फ्युचर टेन्स. अशी वाक्य लिहा, त्याचा तिथं कुठल्या काळातलं वाक्य आहे ते लिहा. हे वाक्य वहीमध्ये लिहून काढा. उदाहरणार्थ मीच लिहितो इथं वही समजा असं आहे काय? द लॉ विल ॲक्विट मी. ओके, द लॉ विल ॲक्विट मी. सो इथं हे वाक्य काढलं. मग इथं हे कशाचं वाक्य, कुठल्या काळातलं वाक्य आहे? सिंपल फ्युचर टेन्स मधलं हे सेंटेन्स आहे. साधी सिंपल आहे. इंग्लिशचा अभ्यास करणं खूप खूप सोपं आहे. याच्यात कुठला काना नाही, मात्र नाही, व्हॅलांटी नाही. इथून इथपर्यंत बरेच शब्द एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले आहेत. उदाहरणार्थ प्लीज हा शब्द कुठं कुठं रिपीट झालेला आहे बघा. टॉप प्लीज इथं एक आहे. ओके, त्यानंतर डिस्कर्टसी विनम्रपणा हा एक म्हणजे याच्याशी संबंधित आहे, प्लीजशी संबंधित तो शब्द आहे. म्हणजे आणखीन जर विचार केला इथं कमेंट ऑफेन्स टॉप प्लीज इथं एक प्लीज आहे. ओके, अशा पद्धतीनं हे सेंटेन्स आहेत ते रिपीट झालेले असतात सगळे शब्द. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही इंग्लिशमध्ये मला वाटतं 80 पैकी 70 मार्क, किती 70 आउट ऑफ 80 मार्क्स तुम्ही 100% मिळवणार, म्हणजे मिळवणारच. ओके, अशा स्वरूपात तुम्ही जर स्टडी करायला लागला तर. आता हे झालं, हा पहिला पॅसेज घेतला. आणखीन पुढे जर आपण गेलो आता हे जी तुम्ही म्हणाल की ह्याचा उपयोग काय, म्हणजे काय लेसनच्या कडला जी ही दिलेलं आहे काय हे शब्दार्थ. ओके, हे फक्त तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीनं तुम्ही स्क्रीमिंग करताय, सर्चिंग करताय, ॲनालिसिस करताय पॅसेजचं, त्यावेळेस याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. सिनॉनिमचा म्हणजे लॅसरेशन म्हणजे काय, बुरिश म्हणजे काय, हे या पद्धतीनं तुम्ही पुढे जाता तुम्हाला त्याचा स्टडी तर करावा लागणारच आहे. ओके, अशा पद्धतीनं
हा झाला लेसन कुठला की ऑन सेइंग प्लीज. त्याच्यावरची ॲक्टिव्हिटीज आता बघा मी तुम्हाला आणखीन सांगतो. हा ऑन द सेइंग प्लीज आहे, याच्यामधले जे ॲक्टिव्हिटीज दिलेले तिथं सजेस्ट अ थीम ऑफ द एसे, हे जे ॲक्टिव्हिटीज किंवा हे जे वेब डायग्राम दिलेले, हा जनरल आहे. लिस्ट द पीपल्स अँड देअर बिहेवियर दॅट मेड द पॅसेंजर रूड अँड द इल मॅनर. हा सुद्धा पर्सनल रिस्पॉन्स टाईपचा एक उदाहरण इथं येतं तुम्हाला, जे तुमच्या ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे. हाऊसमेड, वाईफ, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही की जो लेसन, ज्या लेसनवरती पॅसेज विचारलेला आहे त्या लेसनची थीम बघतात, तो लेसन कशाविषयी आधारित आहे आणि त्याच्याशी संबंधित पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न टाकलेला असतो. उदाहरणार्थ ऑन सेइंग प्लीजचा प्रश्न असला तर याच्यावरचा पॅसेज आला तर तुम्हाला काय विचारलं जाणार की व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ गुड टॉकिंग, ओके, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ स्वीट टॉकिंग इन युअर एरिया, म्हणजे गोड बोलण्याचे फायदे काय आहेत हे सांगा. किंवा डू यू यूज कर्टसी इन युअर डेली लाईफ, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विनम्र भावना वापरता का, अशा स्वरूपात. और व्हॉट आर द डिफरन्स ऑफ गुड मॅनर्स अँड बॅड मॅनर्स, गुड मॅनर्स आणि बॅड मॅनर्सचे फरक काय हे तुम्हाला विचारलं जातं. किंवा हॅव यू एक्सपिरियन्स एनी इन्सिडेंट लाईक पॅसेंजर अँड लिफ्टमॅन, लिफ्टमॅन किंवा पॅसेंजरसारखा एखादा एक्सपिरियन्स तुम्हाला आलेला आहे का, हे तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला हे विचारलं जातं. आता इथं खूप महत्त्वाचा भाग आहे रायटिंग स्किलचा, जो लेसनच्या खाली जे रायटिंग स्किल विचारलेलं असतं, म्हणजे कुठं तुम्ही ज्या वेळेस आता इथं आलेलो आहोत. द फॉलोइंग आर द इन्स्टिट्यूशन्स वेअर यू विल कोर्स रिलेटेड टू द सॉफ्टवेअर, ओके, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे, ओके, इथं विचारलेला बघा. सॉफ्ट स्किल हा कुठं A7 ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमधल्या शेवटच्या 3 ॲक्टिव्हिटीज असतात, त्या रायटिंग स्किल बेस असतात, त्याचा संबंध रायटिंग स्किलशी असतो. Soft skills are required in all walks of life, including career and industries. They are increasingly becoming the essential skill of today's workforce. Soft skills are an integral part of finding, attracting, and retaining clients. So, highly developed presentation skill, network abilities, and etiquettes, awareness, and help you new clients again the work. हे झाली माहिती सांगितली तुम्हाला याची. आता पुढं the following आर कन्सिडर द मोस्ट इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल आहे. ही झाली तुमची माइंड मॅपिंगची ॲक्टिव्हिटी झाली, सॉफ्ट स्किलचा विषय. आणि हे जे दिलं आहे आता माइंड मॅपिंगचा जो क्वेश्चन असतो अशा स्वरूपात तुम्ही ॲक्टिव्हिटी वर्क इथिक्स, प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, टीम वर्क, फ्लेक्सिबल ॲडॅप्टेबिलिटीज अँड इंटरपर्सनल रिलेशन्स अँड लिडरशिप, ओके, हे आहेत. तर तुम्हाला अशा स्वरूपात ही माइंड मॅपिंगशी संबंधित असलेला क्वेश्चन आहे. आणखीन एक बघूया इथं की रायटिंग स्किलशी संबंधित लुक ॲट राईट अ स्पीच, ओके, A5 ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले ऑन सेइंग प्लीजच्या राईट अ स्पीच बघा. कर्टसी इज द लाईट ऑफ लाईफ आला इथं विषय काय दिलाय, कर्टसी इज द लाईट ऑफ लाईफ. विनम्रपणा हा जीवनाचा एक लॅम्प आहे असं आहे प्रश्नाचं, आणि हे पॉईंट्स दिलेले आहेत. मग हा कर्टसी संदर्भातला विचार. आणखीन याच्या संदर्भातला स्पीचसाठी काय विषय येऊ शकतो की पोलाईट लाईफ, ओके, किंवा तुम्ही सांगू शकता की असे विषय दिले जातात की पोलाइटनेस प्रिन्सिपल ऑफ द लाईफ, म्हणजे विनम्र बोलण्याचे प्रिन्सिपल तत्व, ह्याविषयी तुम्ही स्पीच देऊ शकता, ओके. किंवा कर्टसी इज द गुड मॅनर, म्हणजे कर्टसी इज द गुड मॅनर हा सुद्धा एक विषय तुम्हाला माइंड मॅपिंगसाठी विचारला जाऊ शकतो, किंवा स्पीचसाठी विचारला जाऊ शकतो, किंवा आणखीन इतर बाकीच्या टॉपिकसाठी विचारला जाऊ शकतो, ओके. म्हणजे या स्वरूपात. आणखीन पुढे जर तुम्ही गेला तर इथं दिलेलं आहे काय, कन्वर्ट दीज स्टेटमेंट्स इनटू पॅसिव्ह वॉइस बाय फिल इन द ब्लँक्स. इथं फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, हे ग्रामरचा भाग आहे. सो जनरल आहे,
वी विल थिंक दॅट आपल्याला फक्त इथं टेक्निक सांगायचे आहेत मला, बिकॉज हे सगळं आता ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवलेच असतील वर्षभरामध्ये, तर त्याचा एकदा रिपीट करा. पण त्यातल्या कुठल्या ज्या आपल्या क्वेश्चन पेपर्स एक फॉर्मॅट एका बाजूला ठेवा, क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये जे प्रश्न विचारले घेण्यात जाणार आहेत त्यातलेच फक्त ब्रेन स्टॉर्मिंगसाठी स्टडी करा. आलं लक्षात. हा पॅसेज मी जर घेतला, ओके, द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्ल्यू. आता हे सेंटेन्स आहे, ओके. या वाक्याचं कुठले कुठले ग्रामरची वाक्य होऊ शकतात. पहिलं मी तुम्हाला सांगतो की या वाक्यामध्ये तुम्ही हे वाक्य जे आहे पहिल्यांदा शोधायचं. हे वाक्य आहे सिंपल पास्ट. दिस सेंटेन्स बिलॉंग्स टू सिंपल पास्ट. नंबर 2 याच्यामध्ये आहे हे टू ॲक्सेप्ट. इन्फिनिटिव्ह वर्ब आहे याच्यात. इन्फिनिटिव्हचं पण सेंटेन्स तुम्ही याचं करू शकाल. देन पुढं पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. ओके, याचं तुम्ही करू शकता का, तर याच्यामध्ये सब्जेक्ट आहे पोलिसमन, वर्ब आहे टू ॲक्सेप्ट असलं तरी सोफी इवन हे दिस इज द ऑब्जेक्ट. म्हणजे याचं चेंज द वॉइस करू शकता तुम्ही. चेंज द वॉइसचं सेंटेन्स करू शकता. म्हणजे या स्वरूपात तुम्ही हे वापरू शकता. याचं तुम्ही काय करू शकता की याचं तुम्ही अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स करू शकता, नकारार्थी वाक्य. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स. याचं तुम्ही आणखीन काय करू शकता. त्यानंतर अजून काय होणार याचं, द पोलिसमन WH क्वेश्चन होईल, याचा WH क्वेश्चन होईल, व्हर्बल क्वेश्चन होईल. त्यानंतर व्हर्बल नंतर तुमचा क्वेश्चन कुठला तयार होईल, त्यातला रेटॉरिकल क्वेश्चन तयार होईल, ॲड अ क्वेश्चन टॅग होईल तयार. हे क्वेश्चन्स त्या ठिकाणी तयार केले जाऊ शकतात. म्हणजे एवढं सगळं आहे. त्यानंतर म्हणजे अशा स्वरूपात तुमचे ते सेंटेन्समध्ये आहे. म्हणजे आता ह्याच्यातून म्हणून मी तुम्हाला की खूप सांगतोय की तुम्ही या पद्धतीने स्टडी करा. आता हे आहे डायलॉग्स आहे. तिथं डायलॉग्सचं काय, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ओके, फॉर एक्झाम्पल इथं बघा, नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोफी. हे वाक्य कसलं आहे, डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य. डायरेक्ट स्पीच बिकॉज ऑल कम्स विथ कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा अँड द ॲक्टिव्ह टेन्स. ओके, इट्स ॲक्टिव्ह टेन्स कॉल्ड इन द डायरेक्ट प्लेस. जो ॲक्टिव्ह काळ असतो वापरला जातो त्याला डायरेक्ट टेन्समध्ये तो वापरला जातो. नाव गेट बिझी विथ दॅट. त्याच्यानंतर मग याचं जर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे तर सोपी व्हॉट, सोपी सेड टू. ओके, सेड टू वापरावं लागेल इथं, ते जोडायचं. सोपी हा हे जो आहे तो स्पीकर आहे. हा स्पीकर हे रिपोर्टेड वर्ब आणि हे इथं लिसनर आहे का, नाही आहे, म्हणून इथं टोल्ड येत नाही. आणि इथं सेड टू कुणा काय बोलली, हे रिपोर्टेड स्पीच आहे. हे जे वाक्य आहे ती काय, नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉफ. सो सोपी सेड टू कुणाला म्हटली इथं, अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. हे सुद्धा पुढं वाक्य आहे. पण इथं वाक्य काय येईल देन की सोपी सेड टू गेट बिझी अँड कॉल अ क्रॉफ. कॉल्ड अ क्रॉफ म्हणजे सोपी सेड टू इम्पेरेटिव्ह मधला आहे, गेट बिझी अँड कॉल अ कॉप. देन नावचं काय होतं, देन ट्रान्सफॉर्मेशन होतं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं चेंज द वॉइस कसं करायचं त्याच्यामध्ये ते तुम्हाला वाक्य विचारलं जाऊ शकतं की जस्ट ओनली टू वापरायचं असते इथं, टू गेट. ओके, या स्वरूपातले इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीनं डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करतं. म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करताना तुम्हाला सेंटेन्स लक्षात घ्यायला लागतात. एक इनडायरेक्ट स्पीच विथ ॲसर्टिव्ह, indirect speech with WH question, indirect speech with imperative, indirect speech with exclamatory sentence यासारखी वाक्य. म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला एक सांगतो, या जो लेसनचा जो स्क्रीम करायचा आहे, लेसन वाचत तुम्हाला जो काही गोष्टी बाजूला काढायच्या आहेत, आलं लक्षात, ते या पद्धतीनं. म्हणजे यातली असर्टिव्हची वाक्य बाजूला करा, WH ची लिस्ट करा, वर टायटल द्या, WH क्वेश्चन्स फ्रॉम ऑन सेइंग प्लीज, WH क्वेश्चन्स फ्रॉम
व्हॉट इज कुठला द कॉप अँड द अँथम, WH क्वेश्चन फ्रॉम असर्टिव्ह सेंटेन्स, असं डीप स्टडी करा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स यातली सगळी बाजूला काढा. इथे की नो कॉप फॉर यू हे एक इम्पेरेटिव्ह वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य काढा. म्हणजे अशा स्वरूपात तुम्ही ते सगळं काही काय करा, एक्सप्लेनेशन आणि त्याचं स्टडी करा. हा लेसनचं फक्त मी आज तुम्हाला सांगतो की टाईम नाही आहे आज, जस्ट वगैरे बोलत बोलत 1 तास तर निघून गेला. पण इथं आपल्याला आता सोपी वॉज सीज विथ सडन फिअर हे वाक्य असर्टिव्हचं आहे. ही कॉट straw of viscons, okay, he caught at the immediate straw of disorderly conduct, okay. हे एक वाक्य म्हणजे हे वाक्य कुठलं सिंपल पास्टचं वाक्य आहे, ओके. म्हणजे त्याचं आपल्याला वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळ्या दुसऱ्या वाक्यामध्ये कसं रूपांतर करू शकतो आपण, हे एक स्टडी करा आणि प्रयत्न करा. ग्रामरची वाक्य बाजूला काढा. हे जस्ट तुम्ही मला पाठवा. उद्या तुम्हाला एक काम आहे. कुठलं काम आहे? उद्या आहे 15 तारीख 16 तारीख, 2 दिवसामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे. 1 ते 8 लेसन. किती? 1 ते 8 लेसन. त्या 8 लेसनवरील ग्रामरची वाक्य जे आहे ते ग्रामर, ओके, ची वाक्य तुम्ही यातून मला बाजूला काढून व्हॉट्सॲपला त्याचा फोटो पाठवायचा आहे. ग्रामरची वाक्य जी काय असतील ती सगळी काही म्हणजे कुठलंही हे सगळं काय सिंपल हे असर्टिव्ह वाक्य. म्हणजे आता काय काय तुम्हाला यातलं पाठवायचं आहे ते मी थोडक्यात सांगतो. तुम्हाला नेमकं काय करायचं. ग्रामरची वाक्य करायची म्हणजे अजून बऱ्याच जणांना कळलं नसेल की नेमकं काय करायचंय. काय करायचंय याच्यामधलं काय करा. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, छोटी वाक्य, सगळी मोठी लॉंग नाही, छोटी वाक्य बाजूला काढायचे. असर्टिव्ह सेंटेन्सची लिस्ट बनवा. त्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक लेसनमध्ये असलेले WH क्वेश्चन्स बाजूला काढा. नंबर 3 येस नो टाईप क्वेश्चन बाजूला काढा. यातले येस नो टाईप क्वेश्चन. नंबर 4 पुन्हा काय करा, येस नो टाईप नंतर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बाजूला काढा. इम्परेटिव्ह काढा, ओके. 4 नंबर 5 जो आहे एक्सक्लेमेटरी काढा बाजूला. एक्सक्लेमेटरीची वाक्य म्हणजे उद्गारवाचक. नंबर 6 जो आहे असर्टिव्ह सेंटेन्स WH इम्पेरेटिव्ह एक्सक्लेमेटरी झाल्यानंतर याच्यातील निगेटिव्ह सेंटेन्स बाजूला काढा. निगेटिव्ह वाक्य, ओके. ही झालं सेंटेन्सेस संदर्भात. हा टॉपिक कसे झाला, सेंटेन्सेस. एवढं काम तुम्हाला करायचं आहे. आलं लक्षात. हे सेंटेन्सेस झाल्याच्या नंतर पुढं तुम्हाला अजून ग्रामरमधलं याच्यातील काय काढायचं बाजूला. एक नाऊन दाखवणारे शब्द, नाऊन असणारे शब्द, वर्ब असणारे शब्द. नंबर 3 ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह म्हणजे क्रियाविशेषण दाखवणारे. नंबर 5 ॲडव्हर्ब असणारे लिस्ट काढा. नंबर 5 प्रिपोजिशन्स असणारे काढा बाजूला. प्रिपोजिशन्स. अशा पद्धतीनं सॉर्टिंग करत जा तुम्ही. सॉर्टिंग प्रत्येक ह्याचं. आलं लक्षात. पोलिसमन हा सुद्धा नाऊन आहे शब्द, ओके. म्हणजे याचे ऑफकोर्स इट्स माइन सेड सोफी सेव्हियरली. हा आहे डायलॉग सुद्धा बाजूला काढायतले. काय करा, डायलॉग सुद्धा बाजूला काढायचे. म्हणजे त्यानंतर अशा स्वरूपात तुम्ही त्याचं स्टडी करा. अजून एकदा सांगतो की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. नंबर एक काय करा, तुम्ही या सगळ्या डायलॉग असतील तर डायलॉग बाजूला काढा पूर्ण लेसनमधले 1 to 8. त्यानंतर विधानार्थी वाक्य काढा. विधानार्थी म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स किंवा इंडिकेटिव्ह सेंटेन्स त्याला म्हटलं जातं. क्वेश्चन्स काढा. WH क्वेश्चन्स असतील किंवा इतर क्वेश्चन्स असतील. WH क्वेश्चन्स ऑल टाईप ऑफ क्वेश्चन्स सगळे. मग व्हर्बल आला, येस नॉट, रेटॉरिकल आला, निगेटिव्ह आला. निगेटिव्ह सेंटेन्स काढा. पुन्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस काढा बाजूला, ओके. याच्यातील आणि पूर्ण लेसनमधले 1 to 8 हे झाले 5. एवढ्या गोष्टीचं स्टडी करा. म्हणजे ह्या पद्धतीने लिस्ट बनवा. टायटल द्या डायलॉग्स,
असर्टिव्ह टायटल आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस ऑफ ऑल द लेसन्स, सगळ्या लेसनमधले असर्टिव्ह सेंटेन्स. त्यानंतर दुसरा घ्या, अजून काय सांगतो तर जस्ट पार्ट ऑफ स्पीचमधले नाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह. नंबर 5 प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन म्हणजे काय? इन, ऑन, आउटसाइड, इनसाइड, ऑफ, अबाव, आफ्टर, बिफोर, हे सगळे काय प्रिपोजिशन आहेत. ॲडजेक्टिव्ह जे नामाविषयी विशेष माहिती सांगतात, म्हणजे एखाद्या विषयी दिस पेन इज ब्लॅक, पेन कसा आहे? ब्लॅक आहे. ब्लॅक इज ब्लॅक इज अ व्हॉट ॲडजेक्टिव्ह. उदाहरणार्थ ॲडव्हर्ब काय आहे? ओकेच, आय टीच यू स्मूथली, मी तुम्हाला कसं शिकवते? स्मूथली. तर एल वाय जोडून आलेले ॲडव्हर्ब, याच्यामध्ये सुद्धा फरक आहेत एल वाय वगैरे. सो देर इज नो नीड टू स्टडी गो इन टू द ग्रामर बुक, ग्रामरच्या पुस्तकात जायचं अजिबातच नाही आहे, तुम्ही या पद्धतीने करा. वर्ब नाव. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना एक सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की तुम्ही आम्हाला सांगताय की लेसनमधले एवढं सगळं शोधा, काय शोधायचं आहे? हे सेंटेन्सेस 5 शोधायला सांगितलेत. सेंटेन्सेस किती? 5. आणि हे पार्ट ऑफ स्पीच जे आहेत ते 5 त्या लेसनमधले शोधा, लिस्ट काढा त्याची, आणि मग त्याचे मिनिंग्स पण बघा नंतर याचे. पण आम्हाला डायलॉग कसा असतो हेच माहीत नाही. बघा, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं ह्या गावामध्ये एक सरपंच राहतो, त्याला शोधून आणा. तुम्ही गावात गेला, सरपंच कसा दिसतो हेच माहीत नाही, तर तुम्ही शोधणार कोणाला? काय करणार तुम्ही? ह्याला विचारणार, त्याला विचारणार, त्याला विचारणार, बरोबर आहे ना? तसं आता तुम्ही घरी आहे, तुमच्या घरी असणारे तुमचे पप्पा, भाऊ, बहीण, ज्याला कोणाला नॉलेज आहे, शेजारी कोणाला माहिती आहे, त्याला विचारा आणि लगेच करा. क्विक ऑफ दॅट. ओके. नंतर मला म्हणत बसू नका हे डायलॉगच माहीत नाही, असर्टिव्ह सेंटेन्स कसलं असतं तेच माहीत नाही, WH क्वेश्चन कसा असतो हेच माहीत नाही. निगेटिव्ह, इम्पेरेटिव्हचं वाक्य, इम्पेरेटिव्ह म्हणजे आदेश, आज्ञा ज्याच्यामध्ये असते, याची सुरुवात वर्बने होते, या सेंटेन्सची सुरुवात क्रियापदाने होते, ॲक्शनने होते. पुन्हा नाऊन म्हणजे काय माहितीच नाही आहे. वर्ब, नाऊन म्हणजे काय? प्लेस, पर्सन, थिंग्स अँड ॲनिमल. कळलं? प्लेस म्हणजे ठिकाण, व्यक्ती, प्राणी आणि वस्तू, ह्या ज्या सगळ्या असतात ते नाऊन असतात. ओके, सिम्पल. वर्ब आहे, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन्स. कळलं? या स्वरूपात तुम्हाला स्टडी करायचा आहे. डू यू अंडरस्टँड व्हॉट्स? सो जस्ट नाव खूपच महत्त्वाचे तुम्हाला ज्या काय आहेत ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. दीज आर द ट्रिक्स ऑफ, कशाच्या ट्रिक्स आज सांगितल्या मी? ट्रिक्स ऑफ प्रोज. ट्रिक्स ऑफ काय? प्रोजच्या ट्रिक्स सांगितल्या.